आज आपण ऑन टू द समिट वी रीच द टॉप हा लेसन घेणार आहोत. या लेसनमध्ये एक जगातील सर्वोच्च शिखर कोणता आहे तुम्हाला माहिती आहे का? तर माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्टचे हे शिखर सर करणारे पहिले व्यक्ती म्हणजेच ते दोघेजण होते. त्यामध्ये तेनजिंग नॉर्गे आणि एडमंड हिलरी या जोडीनं जगातलं सर्वात उंच शिखर हे सर केलेलं आहे. तेनजिंग नॉर्गे यांना टायगर मेडल मिळालं हिमालयन क्लबकडून. याशिवाय स्टार ऑफ नेपल्सकडून किंग त्रिभुवनकडून 1953मध्ये स्टार ऑफ नेपल्स मेडल मिळालं. याशिवाय पद्मभूषण हा भारतीय सरकारचा गौरव त्यांच्या ऑल अकम्प्लिशमेंटसाठी मिळाला. अशा या महान गिर्यारोहकाचा या पाठामध्ये आपण अनुभव माउंट एव्हरेस्ट सर करतानाचा आपण घेणार आहोत. ऑन टू द समिट वी रीच द टॉप. when we left camp 9 on Friday morning, I was determined to get to the top on this day. That morning I remember thinking I was to get to the top even if I die. I was not afraid to die that day. हे जे सुरुवातीचे वाक्य जे आहेत ती फार महत्त्वाची आहेत आणि लेखकानं डिटरमाइन केलं होतं, डिसाईड केलेलं होतं. त्याचा जन्म 29 मे 1914 आणि त्यानं माउंट एव्हरेस्ट सर केलं ती तारीख सुद्धा 29 मे 1953 म्हणजे वयाच्या 39व्या वर्षी बरोबर त्याच्या जन्मदिवशीच त्यानं माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे. आणि त्या दिवशी कॅम्प 9 म्हणजे शेवटचा स्टॉप असतो, तो स्टॉप सोडून लेखकानं निर्णय घेतला की भले काही हो, मी मेलो तरी चालेल पण माउंट एव्हरेस्ट सर करायचंच. माउंट एव्हरेस्ट हा जो पर्वत आहे तो सर करायचाच हा त्यांनी निर्णय घेतला होता आणि त्या पद्धतीनं कॅम्प 9 त्यांनी सोडला. आय वुड टेक द लीड अँड देन हिलरी. लेखक पुढे होता म्हणजेच त्याला स्टेप्स कट करायचे होते. स्टेप कट करायची, पुढे जायचं, पुढची इथं कट करायचं, परत स्टेप बनवायची पुढची. हे काम लेखक करत होता आणि म्हणजेच तो ही वॉज अ अँकर म्हणजेच तो पुढे जाणारा किंवा मार्ग दाखवणारा मार्गदर्शक होता. आणि त्यामुळं त्याला पहाड ब्रेक करून किंवा म्हणजे पर्वत ब्रेक करून जे बर्फ असेल ते हटवून पाय ठेवण्यासाठी जागा बनवणं, त्यानंतर वरती पुन्हा स्टेप बनवणं, हे सर्व काम चालू होतं. आणि लेखकानं आपल्यासोबत 4 फ्लॅग घेतले होते. कर्नल हंट यांनी सांगितलेलं होतं की 3 फ्लॅग तरी घे. त्यामध्ये नेपाळ, UN आणि ब्रिटनचा फ्लॅग, हे तिन्ही फ्लॅग कर्नल हंटनी त्याला दिलेले होते. याशिवाय हे 3 फ्लॅग घेऊन ते पुढे जात होते. वेन यू अँड हिलरी रीच द टॉप, put them at the peak and I am sure you are going to do it. म्हणजेच हे जे 3 फ्लॅग आहेत ते जगाच्या सर्वोच्च शिखरावरती तुम्ही ठेवा. दॅट इज द इंटेन्शन गिवन बाय कर्नल हंट. आणि कर्नल हंटला त्यांनी सांगितलं की मी भारताचा फ्लॅग पण घेतलेला आहे. आणि भारताचा फ्लॅग घेतलेला आहेस म्हटल्यानंतर कर्नल हंट म्हणाले आय एम ग्लॅड, आय एम हॅपी that you have taken India's flag also. आणि अशा प्रकारे ते त्या 4 फ्लॅग घेऊन पुढे जात आहेत. आफ्टर 1 hour steady going, we cut across from south face and started up the west side where we had to pass up a steep line of rocks. आणि कंटिन्युअसली स्टडी गोईंग नंतर त्यांनी थोडंसं साऊथला जाण्याचा प्रयत्न केला आणि हळूहळू त्यांनी स्लोपिंग साईडला जाऊन वरच्या एरियामध्ये हळुवारपणे जाण्याचा निर्णय घेतला. दीज लास्ट 60 to 70 feet अप टू द टॉप वेअर व्हेरी डेंजरस. शेवटचे जे स्टेप्स आहेत त्या फार डेंजरस आहेत असं त्याला म्हणायचं आहे. वेअर नॉट व्हेरी डेंजरस म्हणजे जास्त डेंजरस नव्हते पण त्यांनी निर्णय घेतला. शेवटच्या स्टेप बघा, शेवटच्या कशा आहेत, जरासं स्लोप झालेलं आहे पण ते म्हणतात की जरी डेंजरस नसले तरी आम्ही त्याच स्पीडनं जात होतो जसं आम्ही
सुरुवातीला जात होतो त्याच पद्धतीनं त्या स्टेपला शेवटच्या 50 स्टेपसुद्धा आम्ही पार करत होतो. यामध्ये त्यांनी दोघांनी एकमेकांच्या पाय एका रशीने बांधलेले होते, जेणेकरून रोप वॉज अ सिग्नल दॅट वी आर नॉट टू, वी आर युनायटेड. आपण एक आहोत हे दाखवण्यासाठी त्यांनी रशीनं पाय एकमेकांचे बांधलेले होते, जेणेकरून आम्ही एक आहोत, युनायटेड. आपल्याला माहिती आहे, आपण क्रिकेट पाहतो, जर समजा बॅट्समननं मारलेला बॉल जर फिल्डरनं कॅच नाही केला तर बॉलरला विकेट पडतो का? तसंच इथं एकटा जाणं शक्य नाही, कारण जगातील सर्वात उंच शिखर आहे अशा ठिकाणी एकट्यानं जाणं शक्य नाही. म्हणून हिलरीची मदत त्यांनी घेतली होती आणि त्यामुळं आम्ही दोघे नाहीत, एक युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल अशा उक्तीप्रमाणे लेखकांनी काय केलं होतं तर दोघांचे पाय बांधलेले होते, जेणेकरून आपण एक आहोत. दॅट वॉज द सिम्बॉल, इट टाईड अस टुगेदर. आणि त्या रोपमुळं आम्ही दोघं एकमेकांना बांधलेलो आहोत. वी कुड नॉट मूव्ह विदाऊट द अदर. म्हणजे एकटा जर पुढे जायचं असेल तर मागच्यानं पुढे यायला पाहिजे, तरच पुढचा पुढे जाऊ शकतो. अँड वी वेअर टीम, आणि आम्ही टीम आहोत हे त्यांना दाखवायचं होतं. आणि लेखकाला अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आला, हू वॉज फर्स्ट, पहिला पाय कोणी ठेवला. या काउंटर फेसमध्ये किंवा कोणत्याही कन्फ्युजनमध्ये कोणी राहू नये यासाठी त्यांच्या तिघांच्यामध्ये एक ॲग्रीमेंट झालेलं होतं. तिघांच्यामध्ये कोण तर कर्नल हंट एक होते, त्यांना मेंटॉर करणारे किंवा गाईड करणारे मार्गदर्शक, एडवर्ड हिलरी आणि तेनजिंग नॉर्गे. या तिघांच्यामध्ये एक ॲग्रीमेंट झालेलं होतं. ते कोणतं ते पलीकडच्या पानावर आहे. आणि शेवटचे 1000 फीट्स बिटवीन अस जर असते तर कोणीतरी म्हटलं असतं की अंतर जास्त आहे बाबा, आणि त्यासाठी मागचा एक कोणतरी पाहिजे, तिसरा व्यक्ती की जो बघेल पहिल्यांदा कोण गेला. पण कोणत्याही कॉन्ट्रीब्युशनमध्ये किंवा कोणत्याही प्रकारच्या कॉन्ट्रावर्सीमध्ये आपण पडायचं नाही असं त्यांनी ठरवलेलं होतं. पहिला कोण यापेक्षा आम्ही दोघंही एकत्र पोहोचलो हेच त्यांनी ठरवलेलं होतं. कारण नेपाळ या ठिकाणी प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसमध्ये त्यांची मीटिंग झालेली होती आणि त्या मीटिंगमध्ये ठरलेलं होतं की कोणीही सांगणार नाही की पहिल्यांदा कोणी माउंट एव्हरेस्ट सर केलं. त्या तिघांच्यामध्ये हे ॲग्रीमेंट झालेलं होतं. आणि हिलरीची कॉपी लेखाकडे होती. काठमांडू जून 22, 1953 या ठिकाणी त्यांच्या शेर्पा तेनजिंग याने जी कॉपी दिली होती, I left over the camp of Mount Everest for our attempt on the summit. As we climbed towards the south summit, fast we crossed over the south summit and moved along the summit ridge. We reached the summit almost together. आम्ही दोघेही एकत्र पोहोचलो हे त्यांनी सांगितलं होतं. याशिवाय त्यांनी 3 देशाचे फ्लॅग, 4 देशाचे फ्लॅग नेले होते आणि AP हिलरी अशी साईन त्यानं केलेली होती. या सर्व गोष्टी त्यांनी अगोदरच बनवून घेतल्या होत्या. लेखक आणि हिलरी जेव्हा वरती पोहोचले, म्हणजेच माउंट एव्हरेस्टवरती पोहोचल्यानंतर वी हॅव डन इट, त्यांनी दोघांनी एकमेकाला आलिंगन दिलं. दे हॅव कम टुगेदर अँड त्यावेळी त्यांना ऑक्सिजन मास्क ऑन करायला लागला होता. आणि पहिला विचार लेखकाच्या मनात काय आला असेल तर माय फर्स्ट थॉट ऑन रीचिंग द टॉप वॉज सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड टू गॉड. म्हणजेच इथं परमेश्वराचा धावा किंवा परमेश्वराची आठवण लेखकानं पहिल्यांदा केली. आणि कारण लेखक हा 6 वेळा फेल झालेला होता. फेल्युअर इज द स्टेपिंग स्टोन टू सक्सेस. म्हणजेच 6 वेळा अपयश येऊन सुद्धा लेखक थांबला नाही. त्यानं मित्राला सोबत घेतलं आणि 7व्या वेळी मात्र हे शिखर सर केलं. ही हॅड ब्लेस्ड विथ मी विथ फुलफिलमेंट ऑन द डिझायर आय हॅड हेल्ड सो लॉंग. आणि परमेश्वरानं माझी इच्छा पूर्ण केली हे त्यांच्या मनामध्ये आलं पहिल्यांदा. आणि त्यामुळंच त्यांनी परमेश्वराचा धावा केला. लेखकाच्या
इक्विपमेंट्समुळं ते वाकू शकले नाहीत. ही वॉज अ बुद्धिस्ट. आणि त्यामुळं त्याला झुकायचं होतं, वाकायचं होतं, परमेश्वराला नेल डाऊन करायचं होतं. पण त्यांच्याकडे क्लॉथ्स आणि इक्विपमेंट असल्यामुळं ते वाकू शकले नाहीत. पण सायलंट प्रेयर त्यांनी मनामध्ये गायली, हृदयामध्ये. आणि त्यानंतर त्यांनी 3 गोष्टी परमेश्वराला ऑफर केल्या. त्यामध्ये एक होतं बिस्किट, त्यानंतर कॅन्डी आणि एक पेन्सिल, म्हणजेच निमा या त्यांच्या मुलीनं दिलेली होती. ती नॉट ऑर्डिनरी पेन्सिल होती, पण निळ्या रंगाची एक पेन्सिल होती. ती त्यांनी देवाला ऑफर केली किंवा प्रदान केली. आणि त्यानंतर त्यांनी त्या शिखरावरती फ्लॅग घेऊन फोटो काढले. अतिउच्च शिखरावर पोचल्यानंतर त्यांनी एकानं फ्लॅग पकडलेले होते, कारण पूर्वीच्या सारखे आत्ताच्या सारखे पूर्वी काही सेल्फी कॅमेरे नव्हते. त्यामुळं एकानं कॅमेरा पकडायचा किंवा कॅमेऱ्यातला फोटो काढायचा आणि दुसऱ्यानं फ्लॅग पकडायचे, अशी अवस्था होती. एकाने काय केलं, आईस ॲक्स पकडली. आईस ॲक्सला चारी फ्लॅग बांधले आणि त्याच्यावरती EP हिलरीनं सही केली. म्हणजे ते त्या क्षणामध्ये सुद्धा त्यांना आठवलं की माझा मित्र फोटोमध्ये येत नाही, पण त्याची सिग्नेचर मात्र त्या फ्लॅगवरती आहे. याच्यावरून समजेल की EP हिलरी सुद्धा सोबत होता. म्हणजेच याला म्हणतात वेळेनुसार, परिस्थितीनुसार वागणं. मित्राला सुद्धा विसरता कामा नये, कारण मित्रामुळंच युनायटेड वी स्टँड या गोष्टीमुळंच त्यांनी ते शिखर पार केलं. आणि EP हिलरीचा हिलरीची सही असणारे फ्लॅग, त्या 3ही फ्लॅगवरती त्यानं सही केली होती. आणि आईस ॲक्सवरती त्यांनी असे फ्लॅग पकडले आणि EP हिलरीनं फोटो काढले. आणि त्यानंतर लेखक हा तहानलेला होता, त्यामुळं त्याला पाणी प्यायचं होतं. तर वॉटर टम्बलर त्यानं जेव्हा खोललं तर पाणी पूर्णपणे बर्फ झालेलं होतं. होणारच, कारण बर्फाळ प्रदेश होता किंवा बर्फाळ अशी एरिया होती. आणि त्यामुळं त्या ठिकाणी -डिग्रीमध्ये टेम्परेचर होतं. त्यामुळं पाण्याचा बर्फ झालेला होता. लेखकाला आपली तहान भागवता आला नाही, पण त्यांनी काय केलं तर एक बिस्किट घेतलं आणि बिस्किटचा पुडा घेऊन काही बिस्किटं आपण खाल्ली आणि काही आपल्या मित्राला दिली, म्हणजेच EP हिलरीला दिली. आणि त्यानंतर ते हळूहळू खाली येणार होते त्याच्या अगोदर त्यांनी एक सांगितलेलं आहे की माझ्या डोक्याला रेड स्कार्फ आहे. इथे पहा, रेड स्कार्फ आपल्याला दिसतो की हा जो रेड स्कार्फ आहे तो त्यांच्या एका मित्राने दिलेला आहे. तो रेड स्कार्फ हा लंबार्ट या मित्राने दिलेला होता. त्या स्विस एक्सपिडिशन किंवा स्वीडिश मोहिमेमध्ये त्यांना 28,215 फूट या उंचीवरती 28 मे या दिवशी लंबाटनं दिलेला होता. आपण अनेक वेळा पाहतो, वीरेंद्र सेहवाग म्हणा किंवा क्रिस गेल म्हणा, असे स्कार्फ बांधतात आणि वरती हेल्मेट घालतात. तशा पद्धतीने त्यांनी एका मित्राची आठवण म्हणून तो स्कार्फ सोबत ठेवलेला होता. आणि त्यानंतर त्याच्या मनामध्ये विचार आला की जर समजा वरून एखाद्या वेळी माणूस खाली पडला तर त्याच्या सर्व बॉडी दार्जिलिंगमध्ये जाईल. आणि अशा मनामध्ये त्याचा विचार येत होता. आणि वरती गेल्यानंतर त्यांनी जवळजवळ 15 मिनटं घालवली. आणि खालचे जे पर्वत होते छोटे छोटे, ते पर्वत त्यांनी पाहिले. खालचे पर्वत जणू काय गॉड्स अँड गॉडेस वाटत होते. ते जणू काय देवाची मूर्ती असाव्यात असं वाटत होतं. आणि खालचे जे प्लेन्स होते, जे जणू काय मॅपवरचे तुकडे असावेत असं त्यांना वाटत होतं. आणि अशा वेळी जवळजवळ 15 मिनटं त्यांनी तो वेळ घालवला. आणि 15 मिनटानंतर त्यांना वाटलं की वादळ झालं नाही, बरं झालं. वादळ जर झालं असतं तर आम्ही दोघेही खाली पडलो असतो. दॅट वॉज द थॉट दे हॅव
दॅट हॅज कम इन द माइंड ऑफ रायटर. तेनजिंग नॉर्गेच्या मनामध्ये तो विचार आला आणि त्यानंतर त्यांनी हळूहळू रिटर्न मार्ग सुरू केला आणि अशा प्रकारे जवळजवळ 15 मिनटं त्यांनी घालवली. 15 मिनिटानंतर त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. ऑन द डिसेंट फ्रॉम द समिट आय वॉज वॉकिंग बिहाइंड हिलरी. आता मात्र आतापर्यंत लेखक वरती जाताना पुढे होता, आता माघारी येताना किंवा खाली उतरताना मात्र लेखक मागे होता आणि हिलरी पुढे होता. म्हणजे दोघांची युनिटी आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी अशा प्रकारे केलेलं होतं. याशिवाय त्या लेखकाने पुन्हा सांगितलं आहे, जगाच्या उंच शिखरावरती फक्त 3 व्यक्ती उभे राहू शकतील एवढीच जागा आहे. जर आपण वरचा एरिया कट केला, फक्त 3 व्यक्ती उभी राहतील एवढीच जागा आहे. म्हणजे एकटा उभारला आणि दुसऱ्याने फोटो काढला, याच्याशिवाय त्यांनी काहीच करू शकले नाहीत. मात्र 30 फूट खाली आल्यानंतर मात्र एवढी जागा आहे की तिथं 2 व्यक्ती झोपू शकतात आणि याशिवाय इथं टेंट सुद्धा आहे किंवा टेंट बनवता येईल अशी जागा आहे. म्हणजे 30 फूट खाली आल्यानंतर परमेश्वराने सुद्धा काय लिहिल्या केलेली आहे बघा, की बाळा तू वरती जाऊन दमला असशील, येताना आता उतार आहे किंवा निवांत तुझं यश मिळालेलं आहे, तू इथे थोडासा विश्रांती घे आणि त्यानंतर आपला रिटर्न प्रवास कर. अशा प्रकारे कदाचित परमात्म्याची लीला असावी. आणि हिलरी पुढे होता आणि लेखक मागे होता. अशा प्रकारे ते रोप टाईटली पकडणं आता लेखकाचं काम होतं. आय मस्ट से द टू क्लाइम्बिंग डाऊन वॉज मोर डिफिकल्ट अँड डेंजरस दॅन द क्लाइम्बिंग अप. वरती चढताना आपण इझिली चढतो, कारण कोणत्याही पायऱ्या बघा, पायऱ्या चढताना आपल्याला अडचण येत नाही, पण खाली उतरताना लोक स्लिप होतात. का? पाय घसरतो लोकांचा. खाली उतरताना जास्त करून लोक घसरतात बघा. त्यामुळं खाली उतरताना डेंजरस असतं, कारण आपल्याला खाली उतरून ते रोप आईस कट करायचा आहे, बर्फ कट करायचा आहे, नंतर पाय ठेवायचा आहे आणि तो पाय आईस कसा आहे, अवघड आहे, कठीण आहे की काय हे आपल्याला दिसत नाही. म्हणून लेखक म्हणतो की खाली उतरणं हे डेंजरस आहे. आणि जर आपण वर स्लिपिंग डाऊन असं जर झालं तर खुमशान ग्लासियरमध्ये आपली बॉडीसुद्धा मिळणार नाही, अशी अवस्था आहे असं लेखक म्हणतो. आणि मोर कॉशन्स निडेड हा शेवटच्या पार्टमध्ये 3 पॅरेग्राफ आहेत. यामध्ये वी टूक लेस टाईम क्लाइम्बिंग डाऊन, आपल्याला उतरण्यासाठी कमी वेळ लागला, बट यू निडेड हुशार, मात्र आपल्याला हुशार असणं गरजेचं आहे. आय रीच्ड ॲट कॅम्प 9. माय फर्स्ट थॉट वॉज थँक गॉड वी हॅव स्प्रेड अन ॲक्सिडेंट. इफ up to the now there have been no accident, I hope there will be none in future. लेखकानं मनामध्ये ठरवलं, आतापर्यंत ॲक्सिडेंट झाला नाही. पॉझिटिव्ह होता तो, आतापर्यंत ॲक्सिडेंट झाला नाही म्हणजे इथून पुढे होणार नाही. आय हॅड ऑलवेज प्रेड टू गॉड अँड ही हॅव सेव्ड मी. इथं सुद्धा पहा परमेश्वराचा नाव त्याने घेतलेलं आहे की मला जेव्हा जेव्हा अडचणी येली तेव्हा मी काय केलं, परमेश्वराचा धावा केला आणि परमेश्वरानं मला वाचवलेलं आहे असं लेखक स्वतः म्हणतो. आणि कॅम्प 9मध्ये हिलरी आणि लेखक स्वतः इन नो मूड ऑफ टॉकिंग वी जस्ट अटेंडेड टू आवर ओन थिंग्स. आम्ही आमच्या सोबत असणाऱ्या एखाद्या गोष्टीशी आम्ही पाहत होतो आणि लोक बोलण्याचा प्रयत्न करत असतात. वेन वी लेफ्ट वी टूक ओनली आवर स्लीपिंग बॅग्स अँड लेफ्ट एव्हरीथिंग एल्स बिहाइंड इन द टेंट. आता वरती जाताना किंवा अतिशय उच्च शिखरावरती आपल्याला मास्कची गरज आहे किंवा ऑक्सिजन मास्कची गरज आहे, इतर गोष्टीची गरज आहे, हँडग्लोवची गरज आहे. आता उतरताना मात्र बाकीच्या गोष्टी तिथे ठेवून आले ते, कारण त्यांना आता ऑक्सिजन मास्कची गरज नव्हती. म्हणून कॅम्प 9मध्ये सर्व गोष्टी ठेवल्या आणि ते खाली आले. वी हॅव डन इट. हा त्यांचा थम्सअप होता की आपण CWF आपण ते कार्य पूर्णपणे सक्सेसफुली
कंप्लीट केलेलं आहे. दॅट इज कम्प्लिटेड विथ पॅशन. CWF नॉईस आणि बाकीच्या लॉये यांनी त्यांना चहा वगैरे दिला आणि त्यानंतर वी गेट नियर टू द कॅम्प 8. त्यानंतर कॅम्प 9 सोडल्यानंतर त्यांना कॅम्प 8ला थोडंसं विश्रांती होती. कॅम्प 8ला आले. लोय came to meet us and came up about 300 feet with tea and coffee. लोयनं आमच्यासाठी चहा आणलेला होता आणि त्यानंतर अनादर 50 feet डाऊन आणि 50 फूट खाली आल्यानंतर नॉयसीने काय केलं तर चहा आणलेला होता आणि चुकून कदाचित चहा बनवताना घाई गडबडीमध्ये त्याच्यामध्ये केरोसिन पडलेलं असेल. मग लेखकानं विचार केला की एवढ्या मेहनतीनं त्या नॉयसीनं चहा बनवलेला आहे, आणलेला आहे आमच्यासाठी, म्हणून त्यांनी कोणताही विचार न करता तो तसाच केरोसिन स्मेल असणारा चहा पिला आणि शेवटी त्यांनी सक्सेसफुली माउंट एव्हरेस्ट सर करून खाली आले. अशा प्रकारे हा लेसन आहे. हा लेसन सोपा आहे. फक्त तुम्हाला माउंट एव्हरेस्ट सर करताना कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, चढताना कोणकोणते प्रॉब्लेम आले, त्यानंतर त्यांनी कोणकोणते फ्लॅग नेले होते 4 देशाचे ते लक्षात ठेवायचं आहे. कोणते 4 देशाचे फ्लॅग नेले होते? नेपाळचा फ्लॅग, ब्रिटनचा फ्लॅग, युएनचा फ्लॅग आणि इंडियाचा फ्लॅग. आणि ऑफर कोणत्या गोष्टी केल्या? सगळ्यात महत्त्वाच्या 3 गोष्टी ऑफर केल्या. त्यामध्ये बिस्किट, त्यानंतर कॅन्डी आणि तिसरी गोष्ट म्हणजे लेखकाच्या मुलीनं दिलेली ड्यू पेन्सिल. लेखकाच्या मुलीचं नाव काय? तर नीमा. हे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कॅम्प 9, कॅम्प 8 आणि तारीख लक्षात ठेवायची आहे 29 मे 1953 या दिवशी त्यांनी हा माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे. आणि त्यानंतर केरोसिनवाला चहा कोणी आणला, याशिवाय त्या एडवर्ड हिलरीनं काठमांडू या ठिकाणी कोणतं लेखन दिलं, या सर्व गोष्टी थोडक्यात लक्षात ठेवा. हा पाठ सोपा आहे. तुम्ही वाचल्यानंतर काय प्रॉब्लेम आला तर मला तुम्ही विचारू शकता. माझा नंबर आहे 80098158. थँक्यू. आणि अशा प्रकारे सर्वांना गुड नाईट.